गेलं तर चांगला खेळाडू आहे सांगोली गावाचा हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल शांत राहतो परंतु बॅटिंग अप्रतिम करताना तुम्हाला पाहायला मिळेल परंतु पहिलाच बॉल पाहिला तर ऑफ साइड दी ऑफ स्टंप टाकलं होतं इथून पाहिलं गेलं तर डॉट बॉलची मात्र सांगता होताना पाहायला मिळेल आणि गोलंदाज देखील तेवढाच तेज तरार तुम्हाला पाहायला मिळेल कुडावे एक्सप्रेस गोलंदाज ऋषी ठोंबरे एक चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगेल यात मात्र शंका नाहीये इथून पाहावं लागेल काही विकेट आहे का परंतु धावले गेल्यात विकेट मिळाली जाईल का अशा भूत नजरेने पाहत राहिले परंतु इथून लेग बाईटचा इशारा आला आणि धाव मात्र इथून कंप्लीट होताना पाहायला मिळते दोन बॉलच्या समाप्तीनंतर ही पहिली धाव फलकावर जमवली गेल्या डीचे रुपेश सांगोली टीमच्या माध्यमातून धावा उभाराव्या लागतील कारण की येत्या सत्रामध्ये पाहिलं गेलं तर धावा रोखायची आहेत मागील मॅच पाहिले तर डिफेन्स करून विजय संपादित केला परंतु वेल मात्र सातत्यानं बदलत असत्या आणि त्या वेळेनुसार तुम्हाला खेळी असो तुमचा परफॉर्मन्स असो तो मैदानाच्या आतमध्ये दाखवावा लागेल 10 गाव प्रीमियर लीग मध्ये जी संधी तुम्हाला मिळाली आहे त्या संधीला सोन्यामध्ये रूपांतर तुम्हाला करता यायला पाहिजे चांगली फटका या वेळेसला पाहायला मिळाला ऑन साइडला डीप मध्ये फिल्डर आहेत काऊ कॉर्नर कडे आणि इथून पाहिलं गेलं तर सिंगल ही धाव मात्र मिळते सिंगलच्या मध्ये टीमची धाव संख्या बिनबाद 2 धाव फलकावर लागल्या गेल्यात सुरुवात थोडीशी शांत राहिली या पहिल्या षटकामध्ये कारण की चान्स पाहिले तर बॅटर कडे आहे 38 सर्कलचं फक्त इनफिल्डला क्लिअर करायचं 4-5 त्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात यावेळेसला इनफिल्डला तर क्लिअर केला परंतु काऊ कॉर्नरला फिल्डर आहेत लॉंग ऑफच्या रिजन मध्ये आणि फिल्डिंग चांगली पाहायला मिळते सिंगल ही धाव मिळाली जाईल आणि या सिंगलच्या मधून टीमची धाव संख्या पाहिली ना तर 3 धाबा मात्र धाव फलकावर लागल्या जातील ऑफ साइड दी ऑफ स्टंप गोलंदाज मात्र एका लेंथला धरून गोलंदाजी करतोय कारण की विकेट्स त्यांना माहिती आहे जर डॉट बॉल काढले थोडेशी पाहिलं गेलं तरी सिंगल डबल थोडंसं प्रेशर बॅटरवर वाढू शकतोय कारण की धावा जर चांगल्या पद्धतीनं उभारल्या गेल्या नाही आहेत ना पहिल्या षटकामध्ये तर प्रेशर दबाव क्रिएट होऊ शकतोय डीचे रुपेश सांगोली संघावर 3 धावा तर धाव फलकावर लागल्या गेल्यात ओहो यावेळेसला इनसाइड आउटला फटका खेचलाय परंतु प्रोटेक्शन ठेवला गेलाय हातातून बॉल निसटलाय आणि बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार या सत्रामधील हा पहिला चौकार त्यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल द विलेज रेस्टॉरंटचे अगदी सर्व दत्ता शेठजी मुकादम त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे 10 गाव प्रीमियर लीग मध्ये जमलेल्या तमाम पाहुण्यांचं हार्दिक स्वागत या 10 गाव प्रीमियर लीग पर्व दुसरं मध्ये इथून चौकार आल्या टीमची धाव संख्या पाहिली तर 7 धावा धाव फलकावर लागल्या गेल्यात ओहो यावेळेसला फुल लेनचा हा बॉल होता लाऊडली अपील केला गेला आणि यस अपील उचलून धरल्या आकाशाकडे बोट आणि फलंदाज होतील इथून बाद जगदीश मुकादम जे मल्हार हॉटेलचे सर्व त्यांचं देखील करूया सहर्ष स्वागत या 10 गाव प्रीमियर लीग मध्ये कालच्या दिवसामध्ये पाहिली तर जेवणाची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून संपूर्ण आयोजक कमिटीला केलं गेलं होतं अगदी आमचे गिरीश मुकादम असतील जे मल्हार हॉटेलचे सर्व त्यांचं देखील करूया आम्ही पुन्हा एकदा आभार व्यक्त या 10 गाव प्रीमियर लीगच्या माध्यमातून विकेट मिळाली गेल्या आणि पाहिलं गेलं तर कमालीची गोलंदाजी राहिल्या एक षटकाराचा मार खावं लागलं होतं परंतु अंतिम बॉलवर पाहिलं गेलं तर अपयश हाती लागलं नाहीये कारण की पाहिलं गेलं तर सस्तेस रित्यानं पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय टीमची धावसंख्या पाहिली 1 गडी बाद धावा पाहिल्या तर 7 या धावसंख्येवर डीजे रुपेश सांगोली संघ खेळतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात सूरज म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात
त्यानंतर द विलेज रेस्टॉरंटचे सर्व दत्तशेठ मुकादम त्यांचं देखील मुख्य व्यासपीठावर आगमन झालं. त्यांचं देखील सहर्ष स्वागत पुन्हा एकदा करूया या दहागाव प्रीमियर लीग मध्ये. एक दानशूर व्यक्तिमत्व सातत्यानं पाहिलं गेलं तर बरेचसे पारितोषिक त्यांच्या माध्यमातून लगावले जातात. आर्थिक सहाय्यता देखील त्यांच्या माध्यमातून सातत्यानं ते करत येतात आणि त्यांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करूया या दहागाव प्रीमियर लीगच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्कवर पाहिलं तर टीम कॅप्टन क्रिशा मालसा 11 वडवली टीमची टीम कॅप्टन पाहायला मिळतात आपल्याला. कुणाल नाईक गोलंदाजी मार्कवर मागील मॅच मध्ये पाहिलं तर मिडन षटक टाकले होत्या. एक नवीन रेकॉर्ड त्यांच्या नावावर या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. परंतु तुम्ही काय मागच्या सत्रामध्ये केलात हे महत्वाचं नाहीये, परंतु सांगतोय यावेळेसला जर मेडन षटक तुम्ही टाकला असेल तर मी देखील कमी नाहीये. विष्णू वाघमारे ऑन फायर 6 धावा षटकार. पाहिलं तर या क्लायंटचा कदाचित वापर करायचा होता, परंतु इथून षटकार येताना पाहिला मिळाला. विष्णू वाघमारेच्या बाट मधनं टीमची धावसंख्या 13 धावा. ओहो यावेळेसला पहा गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं. टप्पा थोडासा मागे ठेवला गेला, फिंगर रोल केले गेल्या आणि बुद्धीचा वापर आता इथून कुणाल नाईक मात्र करतोय. डॉट बॉलची मात्र सांगता इथून होताना पाहायला मिळते. दुसऱ्या षटकाला तर झाली सुरुवात, परंतु षटकारानं या ओव्हरचं देखील सुरुवात झाली आहे. ओहो यावेळेसला पाहिलं गेलं तर संयमी फटका मारायचा होता इनसाइड आउटला, परंतु परतीचा प्रवास आता मैदानाच्या बाहेर करावा लागेल. विष्णू वाघमारे कुणाल नाईक यांनी विकेट प्राप्त केला आपल्या गोलंदाजी मध्ये पहिला आणि विष्णू वाघमारे बॅक टू द डगआउट. किंवा टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा असो, संयम हे फार महत्वाचं आहे, कारण की त्या संयमच्या जोरावर तुम्ही मॅच जिंकू शकता. अगदी पाहायला गेलं तर विकेट षटकार देखील मारू शकता, कारण की जर तुम्ही टेनिस बॉल क्रिकेट खेळाडू आहात तर तुमच्या डोक्यावर अगदी बर्फ ठेवून मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला खेळी करावं लागेल, कारण की जर संयम असला ना तर यश तुमच्या नेहमी पायाखाली असेल. आणि इथून पाहिलं गेलं तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. जय भोईर मान फ्रॉम पाहिलं तर करण झाड्या एक चांगले खेळाडू या वर्षी या स्पर्धेमध्ये करण झाडे संघ देखील तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. एक चांगलं साथ त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये लाभलं गेलं आणि त्यांचं देखील हार्दिक स्वागत करूया आम्ही या दहागाव प्रीमियर लीग मध्ये. विकेट गेल्या, संयम आता पवित्र रूप धारण करावा लागेल, कारण की विकेट वाचवून आता तुम्हाला धाबा उभाराव्या लागतील. या पहिल्या डावामध्ये सिंगलच्या मध्ये टीमची धावसंख्या पाहिली ना तर जाऊन पोहोचेल टोटल 14 या धावसंख्येवर, परंतु मोठे स्ट्रोक देखील लगवावे लागतील. ओहो यावेळेसला आडव्या पाटनं थोडेसे पाय दोन्ही वाकवले होते आणि पाहिलं गेलं तर नजरे समोर ना बॉलला पाठवलं डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. दहागाव प्रीमियर लीग मधील आणखीन एक धमाका 6 धावा षटकार.
थोडासा प्रेशर त्यांच्यावर देखील पाहायला मिळतोय. आउटसाइड दी ऑफ स्टंप टाकले गेल्या. व्हाईट बॉलचा इशारा आला. एक धाव मिळेल आणि भारतीय संस्कृतीमध्ये पाहिलं गेलं तरी 21 आकडा शुभ मानला जातोय, परंतु तो आकडा कोणासाठी शुभ असेल? यावेळी स्लॅश स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड व्ही शेप मध्ये लॉंग ऑफच्या डोक्यावरना 1 बाउन्स 2 बाउन्स बाउंड्री कलर क्लिअर. बॉल चालला सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. पहिल्या षटकाचं विश्लेषण केलं तर अगदी गोलंदाज पाहिला गेलं तर ऋषी ठोंबरे होत्या. त्यांनी एक गडी बाद करून तब्बल 7 धावा खर्च केल्या होत्या. दुसऱ्या क्रमांकावर पाहिल्या कुणाल नाईक होत्या. त्यांनी टोटल 18 धावा खर्च केल्या गोलंदाजीमध्ये आणि एक विकेट त्यांच्या नावावर देखील. टोटल टीमची धावसंख्या पाहिली ना तर 25 धावा धाव फलकावर लागल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर. ज्या रन रेट अनुसार त्यांना धावा हव्या होत्या 2 षटकामध्ये त्या धावा येताना पाहिल्या मिळतात, परंतु का 60च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न राहील क्रिशा मालसा 11 वडवली टीमच्या गोलंदाजाच्या माध्यमातून. पाहणे योग्य राहील या मॅच मध्ये. दोन्ही संघानं मॅच तर जिंकल्या, आत्मविश्वास ठासून दोन्ही टीम मध्ये भरला, परंतु एका संघाला तर परास्त व्हावं लागेल, कारण की टेनिस बॉल क्रिकेटचा हा नियमच तुम्हाला पाहायला मिळतो. गोलंदाज पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं षटक आणि संघासाठी पाहिलं गेलं तर 3रं षटक टाकताना ऋषी ठोंबरे. सुभाषजी पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य आणि त्यांच्या समवेत सुजितजी पाटील दोन्ही अतिथी मान्यवरांना विनंती असेल आपण यावं मुख्य व्यासपीठावर. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे या दागाव प्रीमियर लीग मध्ये. परंतु जाऊया मॅच कडे जिथे बॉल रिलीज केला, बॅट चेनचा डेज लागल्या. यष्टीरक्षक होते कुणाल नाईक आणि टिपला झेल आणि संपलाय यावेळी फलंदाज जय भोईर साकेल. तिथे मान्यवरांचं मुख्य व्यासपीठावर आगमन झालं. त्यांचं पुन्हा एकदा करूया धागाव प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत. अगदी विराज म्हणून या स्पर्धेचा आनंद ते देखील मुख्य व्यासपीठावरनं तुम्हाला घेताना पाहायला मिळतील. परंतु नौके फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. सोहम ठोंबरे तुम्हाला पाहायला मिळतील इन ऍक्शन मध्ये. आता इथून चांगली पार्टनरशिप करावी लागेल सूरज म्हात्रे या फलंदाजांसमवेत. फुल टॉस बॉल होता, परंतु पाहिला गेला तर हेलिकॉप्टर लुक द्यायचा होता, डायरेक्ट हिट केला आणि यस पंचांनी आकाशाकडे बोर्ड दाखवलाय आणि सूरज आता मावळताना पाहिला मिळेल या मॅच मध्ये. सूरज म्हात्रे बॅक टू द डगआउट. आणखीन एक बिग विकेट डीजे रुपेश सांगोली संघ गमावतोय. फिंगर रोल
फुल लेंथ वर हा बॉल टाकलाय आणि डॉट बॉलची मात्र सांगता होताना पाहायला मिळतोय. जर याच पद्धतीनं जर बॅटिंग राहिले ना तर येत्या सत्रामध्ये संकट उभं राहू शकतोय डीजे रुपेश सांगोली संघाच्या अगेन्स्ट. टीमची धावसंख्या पाहिली ना तर अद्यापपर्यंत 26 या धावसंख्येवर मात्र थांबवलं गेलंय. हो पुन्हा एकदा फिरून मारण्याचा प्रयत्न होता परंतु एशियनच्या वरना हा बॉल मात्र कुणाल नाईक यांच्या हातामध्ये विसवला गेला. डॉट 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 बॉलची मात्र सांगता झाली. सिंगल डबल न देखील काम चालू शकतोय. जी धाव फलकावर धाव फलक थांबली आहे ती सिंगल डबल न देखील वाढू शकतोय. जोपर्यंत तुम्ही तुमच्या माइंडसेटला स्ट्रॉंग बनवत नाही आहेत ना तोपर्यंत तुम्हाला गोलंदाजाला फेस करता येणार नाहीये. दुसऱ्याचा प्रयत्न कॉलिंग करा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि इथून पाहावं लागेल निसटलाय बॉल. आणि इथून आता पाहावं लागेल योग्य डिसिजन अंपायर आमच्यापर्यंत पोहोचवतील. या किती धावा आहेत त्या देखील पोहोचवतील परंतु रेफर तिसऱ्या पंचांकडे रनआउट साठी केल्या गेल्या. आता हृदयाचे ठोके वाढताना पाहायला मिळतील. डीजे रुपेश सांगोली संघाच्या माध्यमातून कुणाल नाईकनं थ्रो केलाय परंतु आता आमचे टीव्ही अंपायर चेक करतील आणि योग्य तो निर्णय समर्थ लाईव्ह इव्हेंटचा तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. पाहावं लागेल. चला थोडस शांत राहायचं. टीव्ही अंपायर चेक करतील आणि योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतील. परंतु सर्वांचं पुन्हा एकदा करूया दहागाव प्रीमियर लीग मध्ये दमदार आयोजन नियोजन तुम्हाला पाहायला मिळतो. या दुसऱ्या पर्वामध्ये शेखरदादा पाटील राकेश दादा वांगिलकर आणि विलासदादा जाधव त्यांच्या माध्यमातून संपूर्ण आयोजन या स्पर्धेमध्ये तुम्हाला होताना पाहायला मिळतोय. आणि पाहायला गेलं तर 10 गावाची प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी राहिल्या त्यांचं देखील हार्दिक स्वागत करूया 10 गाव प्रीमियर लीग मध्ये. चला पंच आता इथून चेक करतात. थोड्याच वेळामध्ये तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचवली जाईल परंतु फलंदाज इथून सेफ असणार आहेत. नॉट आउट. फलंदाज सेफ असतील आणि धावा मात्र मिळाल्या जातील. टोटल 2 धावा आणि 2च्या मध्येने संघाची धाव संख्या पाहिली ना तर टोटल जाऊन पोहोचेल 28 धावा धाव फलकावर तुम्हाला पाहायला मिळतील. अगदी पाहायला गेलेल प्रत्येक उद्धार जे असतील त्यांच्या समेत रोहित वाजेकर त्यानंतर पाहायला गेलं तर अविनाशी नाईक तुम्हाला पाहायला मिळतील. ती प्लॅनिंग मात्र करताना पाहायला मिळतील. डॉट बॉलची सांगता षटक क्रमांक पाहिले तरी इथून तिसरं मात्र संपन्न होईल. कमालीची गोलंदाजी पुन्हा एकदा पाहायला गेलं तर ऋषी ठोंबरेनं गोलंदाजी केल्या आणि धावा पाहिल्या तर टोटल 28 धावांवर रोखून ठेवल्या. परंतु चला टीम मीटिंग करू नका लगेच आपण फील्ड सेटअप करा. ड्रिंक्स चला 12th मॅन पाणी मैदानाच्या आतमध्ये आपण घेऊन जा आणि तत्पूर्वी जाऊया आपण डीजे मास्टर कडे.
मागील मॅच मध्ये पाहिलं तर 59 धाबा डिफेन्स केल्या होत्या डीजे रुपेश सांगुर्ली संघानं, परंतु त्यांना धाबा बनवाव्या लागतील कारण की समोरचा संघ देखील पाहिलं तर ताकदवान संघ. बॅटिंग लाईन चांगली आहे. क्रिशा मालसा 11 वडवली संघाकडे देखील थोडीशी विकस परिस्थिती पाहायला मिळते. धावा उभाराव्या लागतील कारण की आता पाहिलं तर इथून 12 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे आणि धावा पाहिलं तर 28 धावा अद्यापर्यंत 3 षटकांच्या समाप्तीनंतर तुम्हाला पाहायला मिळतील ऑन स्कोरबोर्डवर. या ब्लिसला मारण्याचा प्रयत्न होता परंतु ऑन साइडला अगदी ऋषी ठोंबरे बॉल खाली पोहोचला. थ्रो चांगला पाहायला मिळतोय. एकच धावाने उत्तर मात्र गोलंदाजाला दिलं जाईल आणि एका धावेच्या मध्ये 29 रन्स 29 धावा धाव फलकावर लागल्या गेल्या. आता संकट मोचक बनून मात्र बॅटिंग करावी लागेल डीजे रुपेश सांगुर्ली संघासाठी. प्रथम भोपीला या बॉलिसला फटका चांगला आहे परंतु सरळ फिल्डरच्या हातामध्ये सीमा लगत मात्र झेल टिपला गेला आणि पारी आणि खेळी आता संपली जाईल. प्रथम भोपीची बॅक टू द डगआउट टीम कॅप्टन बाद. हितेश शेठ ठोंबऱ्या त्यांना देखील विनंती असेल आपण देखील या मुख्य व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत या दागाव प्रीमियर लीग मध्ये. आणि इथून पाहिलं गेलं तर पहिल्या बॉलवर सिंगल होती, दुसऱ्या बॉलवर विकेट प्राप्त केल्या आणि नवीन फलंदाज पाहिलं तर मिलिंद वाघमाऱ्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. धावकुऱ्याचे खेळाडू मुकुंदजी गायकर तुरमालेचे त्यांना देखील विनंती असेल आपण देखील या मुख्य व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. परंतु इथून ज्या पावला सकट मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले होते फलंदाज मिलिंद, आता त्यांना मात्र मैदानाच्या आतमध्ये थेट पावलं उचलून डगआउट मध्ये परतावा लागेल. आणखीन एक विकेट. बॅक टू द डगआउट मिलिंद. नवीन फलंदाज पाहिले गेले तर केतन देशमुख मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. आता पाहावं लागेल केतन देशमुख कशी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतील कारण की पाहिले गेले तर इथून या गोलंदाजानं तब्बल 2 विकेट प्राप्त केल्यात. हॅट्रिक शौमर्ट्यावर आहे का हॅट्रिक इथून कंप्लीट केली जाईल. हो या बॉलिसला बाहेरील बॉल थोडासा छेडछाड करण्याचा प्रयत्न परंतु व्हाईट बॉलचा इशारा इथून पंचांच्या माध्यमातून दिला जाईल आणि व्हाईटच्या मदतीनं धावा पाहिल्या तर तब्बल धाव संख्येवर जोडल्या जातील. 13 रन्स कंप्लीट 30 धावा ऑन अबाउट नाव टीम डीजे रुपेश सांगुर्ली संघाच्या बाजूने. या बॉलिसला इनसाइड आउटला फटका चांगला फिल्डर आहेत का पाहावं लागेल परंतु नाही आहेत. बॉल चालल्या सीमारेषेच्या बाहेर. केतन देशमुख यांच्या बॅटमधनं येतोय चौकार. त्यांचं देखील सहर्ष स्वागत या धागाव प्रीमियर लीग मध्ये करूया आम्ही. चौकार आल्या. चौकाराच्या मध्ये टीमची धाव संख्या पाहिली तर 34 34 धावा. विकेट्स वर विकेट्स पडत होत्या परंतु एखाद्या खेळाडूला डाव सावरणं अत्यंत गरजेचं होत्या कारण की टीम स्क्वॉड मध्ये पाहिलं तर तब्बल 15 खेळाडू तुम्हाला निवडले गेले आहेत आणि त्यामधील 11 खेळाडू हे चांगले पाहायला मिळतात. 11च्या 11 खेळाडूंकडे ती क्षमता आहे परंतु एक चौका ठोकला होता
परंतु फलंदाज केतन देशमुख यांना देखील आता परतीचा प्रवास मात्र करावा लागेल. झेलबाद केतन देशमुख बॅक टू द डगआउट. आणखीन एक विकेट. मालसा 11 वडवली टीमच्या बाजूने हे आत्मविश्वासच तुम्हाला विजयाच्या दरवाजापर्यंत नेऊ शकतो. परंतु आता एकीच्या बळाने लढावं लागेल. डीजे रुपे सांगोली संघाला हलक्या बॉलला फक्त पंच केला. अभि भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. अगदी अभि भोईर यांच्यासाठी सुवर्ण संधी असेल. पैशा ग्रुप शिरडोन तब्बल 3 षटकारासाठी 2000 रुपयांची धनराशी मात्र लगावली गेली. परंतु पाहावं लागेल संकट मोचक बनून आज मात्र टीम साठी लढावा लागेल. कारण की धावा पाहिल्यानंतर ऑन बोर्ड वर जमल्या गेल्या टोटल 35 धावा धाव फलकावर. आणि गोलंदाज पाहिलं तर गोलंदाजी मार्कवर साईनाथ मुकादम गोलंदाजी मार्कवर आहेत. इन ऍक्शन 5व्या क्रमांकावर ते गोलंदाजीसाठी आल्या. स्लॉग ओव्हरचं डेथ ओव्हरचं षटक त्यांच्या हाती मात्र सोपवलं गेल्या. टेनिस बॉल पटलावर हे फार महत्वाचं षटक आहे. कारण की या षटकामध्ये जर धावा उभारल्या गेल्यात ना तर कारणीभूत देखील ठरू शकतात. परंतु यावेळेसला सेफ हँड हा फटका सजवला गेला. इनसाइड आउटला पाहिला गेलं तर एक्स्ट्रा कव्हरला हा फटका पाहायला मिळतो. एक धाव कंप्लीट. एका धावेच्या मदतीने 36 धावा धाव फलकावर लागल्या गेल्यात. इथून पवित्र रूप नाहीये. तुम्हाला अगदी आक्रमण करावं लागतील. रिझल्ट काय येईल याकडे लक्ष द्यावं लागेल. प्रयत्न करतात परंतु बाटवर बॉल येत नाहीये. संघर्ष करावा लागतोय. डीजे रुपेश सांगोली संघाच्या फलंदाजांना गोलंदाजी अप्रतिम आहे. परंतु बॅटिंग करताना देखील तुम्हाला दमखम दाखवावा लागेल. कारण की धावा पाहिल्या तर 37 धावा धाव फलकावर लागल्या. 3 षटकारासाठी परशा ग्रुप शिरडोन यांच्याकडून 2000 रुपयांची धनराशी होती अभि भोईर साठी. परंतु त्यांना आता मैदान सोडावं लागेल. आणि 8वा विकेट मैदानाच्या बाहेर परतवा. तब्बल 37 या धाव संख्येवर ही 8वी विकेट पडली जाते डीजे रुपे सांगोली संघाची. मात्र डिफेन्स केल्या होत्या आदित्य मुंडेने. मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. अगदी पाहायला गेलं तर चेरोबा अगदी चषक पाहायला मिळालं होतं वडवलीच्या मैदानावर. गरज होतं तब्बल पाहायला गेलं तर 19 धावांची तब्बल 3 षटकार या फलंदाजांना लगावले होते. का अफलातून फलंदाजी वडवलीच्या मैदानावर राहिली होती या फलंदाजाची. आणि मॅन ऑफ द मॅच देखील राहिले होत्या. परंतु आजचा दिवस खास असेल या खेळाडूसाठी देखील. परंतु इथून पाहावं लागेल. यस बाची रेस लागली आहे. फलंदाज होतील आणखीन एक बाद. 9वा विकेट गमवताना पाहायला मिळतील डीजे रुपेश सांगोली संघ. आदित्य मुंडे मैदानाच्या होतील बाहेर. 37 धावेंवर तब्बल 9वा विकेट होईल मैदानाच्या बाहेर.
या ऐतिहासिक मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला अगदी पाहिला गेलं तर स्पर्धीय संघाला मात्र तुम्हाला झुंज द्यावी लागेल. या आद्य क्रांतीवीर वासुदेव बलवंत फडके यांची पावनभूमी तुम्हाला पाहायला मिळते आणि संघर्ष तुम्हाला सातत्याने या मैदानावर करावं लागेल. त्याच संघर्षाच्या बलबुत्यावर तुम्ही मात्र विजय संपादित करू शकता. परंतु सध्या पाहिलं तर पिछाडीवर आहेत संघ डीजे रुपे सांगुर्ली संघ आणि इथून पाहिलं तर व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट बॉलचा इशारा इथून येताना पाहायला मिळतो आणि व्हाईटच्या मदतीने टीमची धाव संख्येत का पडेल भर. आणि इथून पाहिलं गेलं तर पंचांचा निर्णय मात्र अंतिम राहील. व्हाईट बॉलचा इशारा दिला. एक अतिरिक्त धाव मिळेल आणि टीमची धाव संख्या पाहिली तर जाऊन पोहोचेल ती 38 या धाव संख्येवर. अगदी पाहिलं गेलं तर शेवटचा हा विकेट आहे. जर इथून विकेट प्राप्त झाला तर ऑलमोस्ट ऑल आउट होतील. परंतु इथून आणखीन एकदा पंख बाहेर काढलेत अंपायर्सने आणि आई बॉल घोषित केला वाईट. अतिरिक्त धाव सध्याच्या गोलंदाजी मध्ये पाहिलं ना तर कमालीची गोलंदाजी करत होत्या. परंतु 2 बॉल पाहिले तर वाईट टाकले गेल्यात आणि 39 धाव फलकावर मात्र लगावले गेल्यात. ऑन बोर्ड वर डीजे रुपेश सांगुली संघाच्या बाजूने यावेळीसला फटका सजवला गेला. मिसटायमिंग स्ट्रोक आहे 38 सर्कल मध्ये. नो मॅन्स लँड मध्ये हा बॉल लँड झालाय. संधी 2 धाब्यांची होती आणि 2 धाबा मात्र इथून प्राप्त केल्या गेल्यात आणि 2च्या मदतीने टीमची धाव संख्या पाहिली तर 41 रन्स 40 रन कंप्लीट झाल्यात. 41 धाव फलकावर लागल्या गेल्यात. अद्यापर्यंत पाहिलं गेलं तर 50+ धाबा होणं गरजेचं होतं. मी तर म्हणेन या 5 षटकामध्ये तर पहिल्या डावामध्ये तुम्ही बॅटिंग करत असताल परंतु 2 तर पूर्ण केल्यात का तिसऱ्याचा प्रयत्न राहील. रनआउटची संधी आहे आणि इथून पाहिलं गेलं तर विकेट ऑल आउट टीम झाली परंतु या 2 धावा मिळतील आणि 2 धाब्यांच्या मदतीने टीमची धाव संख्या पाहिली ना तर 43 धाव फलकावर लागल्या गेल्यात आणि नवीन इतिहास पाहिला गेला तर रचल्या गेल्या. पाहिलं गेलं तर डीजे रुपेश सांगुली संघाने तब्बल 5 षटकामध्ये 11 खेळाडू गमवत असताना 43 धावा जमवल्यात आणि 44 धावांचं लक्ष्य येत्या 30 बॉल मध्ये उभारल्या. ते क्रिसचा मालचा 11 बनवली टीमची अगेन का मागच्या मॅच मध्ये पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं पुनरावृत्ती मात्र मैदानाच्या आतमध्ये करतील का गोलंदाजीच्या जोरावर पुन्हा एकदा मॅच मात्र जिंकली जाईल का. डीजे रुपेश सांगुली संघाच्या बाजूने पहिला विसरू नका आणि कुठे तुम्ही जाऊ नका. पात्रा धागाव प्रीमियर लीगचं हे पर्व दुसरं आणि या स्पर्धेची आजची दिवसाची जर पाहिलं गेलं तर 3रा दिवस या स्पर्धेमधील तुम्हाला पाहायला मिळेल. समर्थ लाईव्ह इव्हेंट्स ही स्पर्धा मात्र तुम्ही पाहत राहा. नेक्स्ट आवाज जर इथून पाहिलं गेलं तर अगदी चांगलं कामगिरी राहिल्या परंतु संघाची अगदी संघ मालक क्रिशा मालचा 11 पाहिले गेले तर अगदी बिग सपोर्ट करण्यासाठी तुम्हाला पाहायला मिळतील स्वतंत्र पालकरची आणि त्यांच्या नेवालेचे त्यांच्या समेत पाहायला गेलं तर तुलसीरामची मांडवकर आणि पाहिलं गेलं तर डांगरकर आणि त्यांच्या समेत पाहिलं गेलं तर सम्राटची माली या तिन्ही मान्यवरांना विनंती आहे आपण यावं मुख्य व्यासपीठावर. आपलं सहर्ष स्वागत आहे या दागाव प्रीमियर लीग मध्ये. आणि चला लुझर वर्सेस लुझर टीम कॅप्टन विनंती असेल एका बाजूला भावार्थ अधू 11 कोडावे शिरडोन आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना पाहायला मिळेल आई नंदादेवी 11 नांदगाव टीम. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या परंतु जशी या दुसऱ्या डावाला सुरुवात होईल जिथे 30 बॉल आणि 44 धावांचा पाठला अगदी करताना पाहायला मिळतील परंतु आवाजामध्ये होईल बदल आणि आवाज ऐकायला मिळेल आजच्या दिवसामध्ये.
मयूरजी पाटील यांचा. परास्त झाल्या, परंतु तुम्हाला आणखीन एक संधी दिली गेल्या आणि या संधी आणि या मॅच मध्ये कशा पद्धतीने तुम्ही रणनीती अगदी पाहायला गेले तर समोरच्या संघासमोर कराल. मागच्या मॅचमध्ये थोड्या मिस्टेक झाल्या, त्याच्यामुळे आम्ही हारलो आणि आता आम्ही 65 धावांचा टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न करू आणि चांगली गोलंदाजी करू. आणि या स्पर्धेमध्ये अगदी पाहिलं गेलं तर आपण सहभागी झाल्यात. संपूर्ण आयोजन आणि मैदान आणि आयोजकांबद्दल आपण 2 शब्द काय म्हणाल. आणि ते देखील आयोजक आहे. थँक्यू सो मच प्रतीक दुधार. नेक्स्ट मॅच अगदी त्यांचं तुम्हाला पाहायला मिळेल, परंतु जाऊया आमचे समेत जोडले जातील कॉम बॉक्स मध्ये. मयूरजी पाटील एक मराठी आणि हिंदीचा बुलंद आवाज. थँक्यू सो मच. तर आपण व्यासपीठावर मान्यवर पाहतोय, मग राजकारण क्षेत्र असो, क्रीडा क्षेत्र असो, मग वारकरी संप्रदायातील एक चांगलं व्यक्तिमत्व आपण पाहतोय. सुभाषजी पाटील यांचा इथे शुभ सन्मान केला जाईल. माजी ग्रामपंचायत सदस्य त्यांच्यासोबत आपण सुजित दादा पाटील यांचा इथे शुभ सन्मान केला जाईल. आणि खऱ्या अर्थानं व्यासपीठावर ज्यांचं आपण आगमन पाहिलं ते स्वतंत्र पालकर, केवाल या गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व तुळशीराम डांगारकर आणि त्यानंतर सम्राटजी माली यांचा इथे शुभ सन्मान केला जाईल. बघा खऱ्या अर्थानं अतिदेव म्हटलं की आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करणं, मग त्यांचं पाहुणचार करणं ही मित्रांनो आपली संस्कृती. मग आपल्या ताटातील दुसऱ्याला देणारे व्यक्तिमत्व आपण पाहतोय. भूक न लागता ही जेवणं ही विकृती आणि भूक लागूनही आपल्या ताटातील दुसऱ्याला देणं ही संस्कृती आणि आपल्या हिस्सातील देणारं हे सर्व दानशूर व्यक्तिमत्व आपण पाहतोय. हा खऱ्या अर्थानं माणुसकीने जोडलेला माणुसकीचा नाता आणि मान्यवरांचं असलेलं प्रेम, या प्रेमाखातीर आपण मान्यवरांना आपण पाहतोय. सम्राटजी माली यांना मी विनंती करतोय, स्वतंत्रजी पालकर या सर्व मान्यवरांना मी विनंती करतोय की आपल्या इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. बघा निमित्त खऱ्या अर्थानं आपण पाहतोय 10 गाव प्रीमियर लीग आणि या स्पर्धेचे आयोजन करता आमचे शेखर दादा पाटील, राकेश दादा वांगिलकर आणि विलास दादा जाधव हा त्रिवेणी संघ आणि त्यांच्या मेहनतीने साकारलेली स्पर्धा आपण पाहतोय. याबद्दल इथे शुभ सन्मान खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. मान्यवरांचं पण पाहतोय, मायेची उबदार शाल आपण पाहतोय, प्रेमात पुष्पगुच्छ देऊन इथे आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह दिले जाते. बघा स्वागत नसे हा तर आहे फक्त जीवाला, आपल्या पदस्पर्शाने पावन झाला हा 10 गाव प्रीमियर लीगचा 16. आणि इथं आपण पाहतोय मान्यवरांचं शुभ आगमन आपण पाहतोय. लोड चलेंगे दोस्तों, बैक टू क्रिकेट और पहली गेंद के पर चौका है. पहले रनों की इन्वेस्टमेंट कम है और अच्छी गेंदबाजी यहां से करनी पड़ेगी. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. आपको मंजिल तक पहुंचना है ना तो मेहनत करनी चाहिए, क्षेत्र कौन सा भी रहना दो. यहाँ से अभी अच्छी गेंदबाजी प्रथम को करनी पड़ेगी. 2 सलामी भी देख सकते, 2 मुख्य खिलाड़ी विशाल और साहिल, ये जोड़ी आपको देखने के लिए मिलेगी. 2 गेंदों का हो चुका है खेल समाप्त. 5 रन लगते हुए स्कोर कार्ड के ऊपर. रनों की इन्वेस्टमेंट कम है, अभी अच्छी गेंदबाजी करनी पड़ेगी. इस बार देख सकते हैं टॉपिंग क्रिकेट अलंदो कारपेट सारे इस गेंद को खेला. सोहम टोमरे देख सकते हैं अतिगाई संकटात इस बार देख सकते हैं बचेंगे या फिर पहुंचेंगे.
रिक्स से तो काम फिक्स है, बाल बाल बचेंगे और बचेंगे तो लड़ेंगे। ऐसा लग रहा था कि रनआउट के स्वरूप में विकेट जा सकती है, लेकिन क्या कमाल का पलटे वहां पे खिलाड़ी और पहुंचे भी। जोखिम उठाया गया, एक रन लेना चाहते थे, एक पूरी जरूर की थी, लेकिन दूसरे के लिए पलटना चाहते थे, लेकिन रुकना पड़ेगा। जब गतिरोधक आता है ना तो गाड़ी का ब्रेक लगाना पड़ता है, वैसे ही रुकना पड़ेगा। और यहां से देखा जाए तो कुल टोटल की बात की जाए तो 7 रन आपको देखने के लिए मिलेंगे। इस बार देख सकते हैं गेंद हवा में है, क्या लपकेंगे, क्या होगा यहाँ पे देख सकते हैं। बारी बारी सबकी बारी, एक तुम्हारी तो एक हमारी। टीप और टैट का जवाब, इट का जवाब पत्थर से और पहला विकेट। गेंदबाजी में यहाँ पे कमाल धमाल करते नजर आएंगे, इसी तरह गेंदबाजी करनी पड़ेगी क्योंकि रनों की इन्वेस्टमेंट कम है, लक्ष्य आसान है, लेकिन मुश्किल कैसे बनाना है ये गेंदबाज प्रथम जानते हैं। नए खिलाड़ी कुणाल नाइक पहले मैच के हीरो, पहले मैच में इसी खिलाड़ी ने मेडन शतक फेंका था और क्या कमाल की बल्लेबाजी दिखाई थी। कुणाल नाइक रहेंगे स्ट्राइक एंड पर और प्रथम रहेंगे गेंदबाजी के ऊपर। कौन सी टीम ये मुकाबला जीतेगी? वक्त अच्छे को झुकाता है, लेकिन वक्त सबका आता है दोस्तों। झूला जितना तेजी से आगे जाता है उतनी तेजी से पीछे आता है। कभी कभी गेंदबाजी करने वाले टीम के लिए एक आध हो आता है, तो कभी कभी बल्लेबाजी करने वाले टीम के लिए एक आध हो आता है। दिया सबका चलता है दोस्तों, जस्ट वेट एंड वॉच। सही समय का इंतजार करना होता है। और यहाँ पे प्रथम देख सकते भाई, चौका खाने के बाद कमबैकिंग गेंदबाजी, तारीफ काबिल गेंदबाजी। आपकी तारीफ कब की जाती है दोस्तों? जब कुछ अच्छा काम किया जाता है तब आपकी तारीफ की जाती है। गेंदबाज रहेंगे फिर एक बार तैयार, राइट ओवर द विकेट से अगली गेंद कुणाल के लिए। इस बार फुल टॉस को किया टॉस, गेंद जाएगी 1 बाउंस 2 बाउंस, सीमा रेशे के बाहर 4 रनों के लिए चौका। और यहाँ पे कुणाल नाइक का आपको जलवा देखने के लिए मिलेगा, कमाल का फटका बल्लेबाज कुणाल के द्वारा। इस बार यह कमाल का फटका, कमाल का ये फटका, गेंदबाज अटका और यह कमाल का फटका। गेंद जाती हुई सीमा रेशे के बाहर, लंबा हिट और काम कर दिया फिट। नए गेंदबाज आएंगे आदित्य मुंडे। इसी खिलाड़ी ने पिछले मुकाबले में क्या कमाल का और फेंका था और 11 रन बचाए थे अपने टीम के लिए। वो रहेंगे गेंदबाजी के ऊपर, लेकिन देख सकते भाई पहली ओवर में रन है 17, रनों की इन्वेस्टमेंट पहले से ही कम है। अभी यहां से अच्छा काम करना पड़ेगा, अभी यहां से अच्छी गेंदबाजी करनी पड़ेगी। डॉट गेंदे कैसी फेंकी जाए उसकी तरफ ध्यान देना पड़ेगा। ये देख सकते हैं कमाल का गेंद फेंकी थी, इसलिए हम भी रुकते हैं क्योंकि गेंद रिलीज होने का रुकना भी जरूरी होता है। और देख सकते हैं जोरदार अपील, इसलिए तो कहते हैं ना
दिमाग आउट होता है लेकिन दिल अपील करता है और जोरदार अपील वहां पे आपको देखने के लिए मिली। कमाल की शुरुआत यहां से करते हुए नजर आएंगे। पिछले मुकाबले में इसी खिलाड़ी ने कमाल का ओवर फेंका था और शानदार जीत अपने टीम को दिलाई थी और इस बार देख सकते हैं कमाल की गेंद फेंकी है यहाँ पे। अच्छी शुरुआत, अच्छा स्टार्टअप अपने टीम को देते हुए और अंपायर का डिसीजन आना बाकी है। कुछ दिल धक धक कर पर आपका भी धागा प्रीमियर लीग में हम स्वागत करना चाहेंगे। कमाल का कैच लपका और यहां से दूसरा विकेट मैदान से बाहर जाता हुआ। तू चल मैं आया, एक और विकेट। गांव के प्रतिष्ठित व्यक्तिमत्व को उनको मैं गुजारिश करता हूं कि आइए आप मंच के ऊपर आपका भी दागांव प्रीमियर लीग में हम तदिल से स्वागत करना चाहेंगे। और स्पेशल जो गॉगल्स आपको देखने के लिए मिलते हैं उनका भी प्रस्तुत करते हैं। और यहाँ पे जिन्होंने भी इस श्रृंखला के लिए योगदान दिया ना उन हम सभी का आपण क्रिकेट खेळतो, क्रिकेटमध्ये ज्या वेळेला एखादा बॅट्समॅन आउट होईल नाही होईल हे आपल्याला माहिती असतं। एखाद्या पुढच्या प्लेयरनं रेडी राहणं हे सुद्धा आपण प्रत्येकाने ठरवणं महत्वाचं आहे। तुमचा 15चा स्क्वॉड आहे, त्या 15 मध्ये तुमची प्लेइंग 11 उतरायची कशी हे आपण रेडी करणं गरजेचं आहे। लक्षात घ्या, कारण प्लेयर येतोय थांबतोय त्यानंतर प्लेयर तुमचा जातोय, विलंब होतोय, हे लक्षात घ्या आपण। चलो 21 रन, ये बात भी तैयार रहना जरूरी है। जो प्रतिकेश पारदी उनका भी यहाँ पे शुभ आगमन आपको देखने के लिए मिलेगा। उनके माध्यम से इस श्रृंखला के लिए स्पोर्ट गॉगल और वहां पे उनका शुभ आगमन। भाई तू चल मैं आया, क्या कमाल की गेंदबाजी। यहाँ पे फास्ट क्रिकेट आपको देखने के लिए मिलता है। सिंगल डबल को ज्यादा महत्व नहीं दिया जाता और एक और विकेट मैदान से बाहर। डीजे वाजव गनी तुझे। का लगाने का ज्यादा प्रयास यहाँ पे चल रहा है और यहाँ पे विकेटें गंवानी पड़ रही है। अभी समीकरण आपको देखने के लिए मिलेगा 21 रन, 21 रन आपको देखने के लिए मिलेंगे। 43 रन बनाए थे, 44 रनों का टारगेट सामने रखा था। अभी भी 23 रनों की जरूरत है, लेकिन यहाँ पे देख सकते भाई आदित्य मुंडे क्या कमाल की गेंदबाजी। जिंदगी से यही सीखा है, मेहनत कर तो रुकना नहीं है, हालात कैसी भी हो किसी के सामने झुकना नहीं है। कमाल की गेंदबाजी। अगर 3 गेंदों में 3 विकेट निकाल लेते हैं गेंदबाज तो कैलाश दादा पारदी इनके माध्यम से 1000 रुपए का कैश पे दिया जाएगा। तो पलस पे गांव के अतिथि मेहमान हमारे देखने के लिए मिलेंगे। प्रतिष्ठित व्यक्तिमत्व गणेश दादा हाथमोड़े, उनका यहाँ पे शुभ आगमन आपको देखने के लिए मिलेगा। मोस्ट वेलकम गणेश जी हाथमोड़े। लेकिन मुकाबले में देख सकते भाई मुकाबला आसान है लेकिन ज्यादा टाइम लिया जा रहा है। वक्त किसी के लिए रुकता नहीं, वक्त के लिए हमें रुकना पड़ता है, घड़ी के कांटे के हिसाब से हमें चलना पड़ता है। पिछले मुकाबले में यही शुभम पाटिल ने चौके के साथ शुरुआत की थी, इस बार देख सकते हैं लेकिन वो मुकाबला अलग था, ये मुकाबला अलग है। कमाल का मुकाबला, ना यहां से मुकाबला छोड़ना चाहिए दोस्तों। मैं तो कहना चाहूंगा रुपेश 11 सांगुरली टीम ना यहां से मुकाबला छोड़ना चाहती है। कृषा 11 वडवली टीम किसके खेमे में आएगी खुशी, किसके खेमे में आएंगे कम, कोई नहीं है कम, दोनों टीमें रखती है दमखम। कमाल का मुकाबला, मुकाबला ऐसा होना चाहिए दोस्तों। लेकिन देख सकते भाई आदित्य मुंडे क्या कमाल की गेंदबाजी, मचाएंगे नचाएंगे। वो कहते हैं ना डपली वाले तू डपली बजा मैं नाचू तू नचा, क्या कमाल धमाल यहाँ पे करते नजर आएंगे। एक शानदार ओवर का खेल समाप्त होता हुआ, 2 ओवर का हो चुका है खेल समाप्त और कुल टोटल देख सकते हैं 21। अभी आने वाली
22 माफ कीजिए 22 रन अभी आने वाली यहां से गेंदें बचेंगे आपके सामने। 18 और 18 में चाहिए दोस्तों 22, 18 और ये 22 का समीकरण। यहां से लक्ष्य आसान था, पहले ओवर में मैच खुला हो चुका था, लेकिन जैसे भाई आदित्य मुंडे आए, क्या कमबैक की गेंदबाजी, इसलिए तो कहते हैं ना लग गई आग जमाने में बचा क्या है, अगर बचा में तो जला क्या है। मेहनत से यहां से सब कुछ मिलता है मेरे दोस्तों, तो इन हाथों के लकीरों में रखा क्या है, कमाल की यहां पे मेहनत रंग लाई। 18 गेंदे और 22 का समीकरण। तब तक सुनिए डीजे मास्टर को। कोई नंबर नहीं होता, डॉट गेंद फेंकते हुए नजर आएंगे, इसी लोगों कहते हैं देखता है बजा और मांगता है वड़ा पाव। और देख सकते हैं पहली गेंद यहां से डॉट फेंकते हुए नजर आएंगे। 17 गेंदे और अभी 22 रनों का यह समीकरण। क्या कमाल का मुकाबला, किसने सोचा था यह मुकाबला इस तक आएगा, लेकिन कमाल की गेंदबाजी। इस बार देख सकते हैं फुटवर्क का इस्तेमाल नहीं है। 16 गेंदे और 22 का यह समीकरण। मोबाइल में जितना नेटवर्क का जरूरी होता है, वैसे ही क्रिकेट में फुटवर्क का इस्तेमाल करना जरूरी होता है। 16 गेंदे और यह 22 का समीकरण आपको देखने के लिए मिलेगा। कमाल का मुकाबला, शानदार मुकाबला। पहले ओवर में मैच खुला हो चुका था, लेकिन क्या कमाल की गेंदबाजी। अगर मेडन और भी फेंकते तो 1000 रुपए का इनाम हमारे कैलाश दादा के माध्यम से। इस बार देख सकते हैं फुल टॉस गेंद फेंकी थी, दिशा देने का काम यहां पे किया। एक लेना चाहेंगे, स्ट्राइक अपने पास रखना चाहेंगे कुणाल नायक। आपके पास सेल्फ कॉन्फिडेंस होना चाहिए, मैं कर सकता हूं, मुझे करना है। आप दुनिया में कहीं भी जाइए, आपको कोई भी हरा नहीं सकता। आपको खुद के ऊपर विश्वास होना चाहिए। चलो 3 गेंदों का हो चुका है, खेल समाप्त। 15 गेंदे और 21 रनों का समीकरण। अगर 2 विकेटें भी निकाल लेते, अगर कुणाल की विकेट निकाल लेते तो कैलाश दादा इनके माध्यम से 500 रुपए का इनाम है। लेकिन कौन जीतेगा मुकाबला, तो रख हौसला, और मंजर भी आएगा, प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा। थक कर ना बैठे मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा। किसको मंजिल मिलेगी ये आने वाला वक्त बताएगा। घबरा के पीछे हटे ऐसे हम नहीं, कोशिश करके आ रहे तो कोई गम नहीं। और दोनों तरफ से कोशिश जारी है। समझदारी का क्रिकेट यहाँ पे कुणाल के द्वारा देखने के लिए मिलेगा। और यहाँ पे गलती करते हुए नजर आएंगे, जहां पे 1 था वहां पे आएंगे 2, और सिंगल डबल से भी मुकाबला जीत सकते हैं। और यहां से अच्छा काम करते हुए, अच्छा खेल यहां पे कुणाल करते हुए नजर आएंगे। रन कैसे भी आए, रन आने जरूरी है, और यहां से 2 रन आएंगे। चलो 14 गेंदे और 19 रनों का यह समीकरण। कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर, इसी को दोस्तों क्रिकेट कहते हैं। बाजियां पलटने में देर नहीं लगती, क्योंकि क्रिकेट की तरह रंग बदलने वाला खेल, इस खेल का नाम है क्रिकेट। गेंदबाज तैयार, फिर एक बार। इस बार देख सकते हैं जोरदार अपील, लेकिन सेफ देखने के लिए मिलेंगे। दूसरे के लिए पलटे और आसानी के साथ यहां से 2 रन पूरा करते हुए। और कुल टोटल की बात की जाए 27 रन अभी समीकरण में बदलाव आपको देखने के लिए मिलेगा। 13 गेंदे और 17 रनों का यह समीकरण आपको देखने के लिए मिलेगा। कमाल का मुकाबला, 13 गेंदे और 17 रनों का यह समीकरण। पहले ओवर में रन आए थे 17, पहले ओवर में मैच
खुला हो चुका था, लेकिन क्या कमाल की गेंदबाजी वापसी करके दी। मैं तो कहना चाहूंगा आदित्य मुंडे ने क्या कमाल का ओवर फेंका। इस बार देख सकते हैं अक्रॉस खेलना चाहते थे, वहां पे कमाल की फील्डिंग, लेकिन एक रन रोक नहीं पाएंगे। अभी एक के साथ 28 रन, अभी 12 गेंदे और 16 का ये समीकरण, तब तक मैदान के अंदर पानी। मान्यवर पाहतोय खऱ्या अर्थानं गिरवली गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, पलसपे गावातील व्यक्तिमत्व आपण पाहतोय, आमचे गणेश दादा हातमोडे यांचा इथे शुभ सन्मान केला जाईल आपण पाहतोय। मी दादांना विनंती करतो की आपण स्वागत स्वीकारायचं बघा। खऱ्या अर्थानं आपण पाहतोय गणेश दादा हातमोडे यांचं इथं शुभ आगमन, आणि त्यांचं इथं खऱ्या अर्थानं आपण पाहतोय 10 गाव प्रीमियर लीग स्पर्धा आहे छान, आणि गणेश दादांचं आगमन आणि आमचे शेखर दादा पाटील यांच्या माध्यमातून त्यांचा सन्मान आपण पाहतोय। खऱ्या अर्थाने इथे शुभ सन्मान केलं जातं आपण पाहतोय। खऱ्या अर्थानं पुष्पगुच्छ, अलंकार, वस्त्र आणि मग या स्पर्धेची गोड आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन इथे शुभ सन्मान केलं जातंय। चलो नए गेंदबाज आएंगे। विष्णु 12 गेंदेवर 16 का ये समीकरण आपको देखने के लिए मिलेगा। क्या कमाल का मुकाबला, विनर वर्सेस विनर, बेस्ट वर्सेस बेस्ट की लड़ाई, क्या मुकाबला एंजॉय कर रहे हैं दोस्तों। डीजे रुपेश सांगुरली बनाम वड़वली, ऐसा मुकाबला आपको देखने के लिए मिलेगा। कृषा 11 वड़वली, ऐसा मुकाबला इस बार देख सकते हैं। जोरदार अपील और श्रृंखला के लिए हमारे गणेश दादा आत्मोड़ी, इनके माध्यम से आर्थिक सहायता आता है, उनका भी हम फिर से एक बार इस श्रृंखला के माध्यम से तहे दिल से स्वागत करना चाहेंगे। और देख सकते हैं जोरदार अपील आणि बघा गेल्या वर्षी खऱ्या अर्थानं जेवणाची उत्तम सोय त्यांच्या माध्यमातून ते आमचे गणेश दादा आत्मोडे आपण पाहतोय। 6 किलो चिकन आपण पाहतोय। गणेश दादाची एक अदा लाखो पब्लिक फिदा, असा आमचा गणेश दादा आपण पाहतोय व्यासपीठावर। बघा गेल्या वर्षी मालिकावीराच्या ट्रॉफ्या आपण पाहतोय। मालिकावीरासाठी खऱ्या अर्थानं मॅन ऑफ द सिरीज आपण पाहतोय, त्यासाठी खऱ्या अर्थानं फ्रीज देणारे आमचे व्यक्तिमत्व आपण पाहतोय सुभाषजी पाटील यांच्या माध्यमातून आम्हाला देण्यात आल्या होत्या, त्यांचं सुद्धा आपण करूया स्वागत। खऱ्या अर्थानं व्यासपीठावरती आपण धडा पाहतोय। जाएंगे दोस्तों बैक टू क्रिकेट। मुकाबला इंपॉर्टेंट है, इसलिए तो कहते हैं ना मुझे वो खेल खेलने में मजा नहीं आता जिसमें जीतना फिक्स हो, रुकना है थोड़ा सा, जिसमें जीतना फिक्स हो, क्योंकि जीतने का मजा तब आता है जिसमें हारने का रिस्क हो। क्या कमाल का मुकाबला। 11 गेंदे और 15 का ये समीकरण, 15 रन चाहिए यहां से, 15 रन बनाने हैं अगर ये मुकाबला जीतना है वड़वली टीम को, अगर ये मुकाबला जीतना है सांगुली टीम को, तो रन बचाने।
चलो 11 गेंदे और 15 रनों का ये समीकरण। विष्णु देख सकते हैं गेंदबाजी की बागडोर संभालते हुए नजर आएंगे आपको। क्या कमाल का मुकाबला, कोई मुश्किल आपको थका नहीं सकती, रास्ते की रुकावट आपको सकती। इस बार देख सकते हैं कमाल का फटका, टर्निंग पॉइंट वाला छक्का, इसे कहते हैं ना दिन देखता है ना रात देखता है। ये तो भाई शुभम पाटिल है, ये अपने टीम की हालात देखता है और हालातों के ऊपर हो गया छक्का। वाकडे तिकडे बॉल इस बार धीमे गति से गति में परिवर्तन, कैच लेना जरूरी था लेकिन एक रन तो रोक नहीं पाएंगे। एक रन का यहां से बचाना है डीजे रुपेश सांगुली टीम को, क्योंकि थोड़ा सा पल्ला भारी है मैं तो कहना चाहूंगा, क्योंकि देखा जाए ना तो 9 में चाहिए सिर्फ 8। कुणाल देख सकते भाई समझदारी का क्रिकेट, यहां से 2-2 रन पहले बटोरे, उसके बाद क्या कमाल का वहां पे खेल दिखाया कुणाल। यहां से थोड़े महंगे साबित होते हुए क्रिकेट, कभी गेंदबाजों का बोलबाला तो कभी बल्लेबाजों का बोलबाला, इसी को दोस्तों क्रिकेट कहते हैं। इस बार देख सकते हैं अगर कुणाल ने शुभम ने मारा तो कुणाल बोल रहा है मैं भी मारूंगा, चुन चुन के मारेंगे भाई, हमारे करण अर्जुन आएंगे और यहां पे छाएंगे। देख सकते हैं भाई 8 गेंदे और 2 रनों की जरूरत, 8 और गेंदबाज की लगा दी यहाँ पे वाट। बात देख सकते हैं कमाल का फटका, मिड विकेट में खेला, गैप बहुत बड़ी है, रोक नहीं पाएंगे, कितना भी रोकने की कोशिश करो लेकिन रोक नहीं पाएंगे। गेंद जाएगी बंदा उन सीमा रेशे के बाहर, 4 रनों के लिए विनिंग फटका और मुकाबला जीता दोस्तों।